हॅलो, नमस्कार. माझं नाव आदित्य. स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे. असा पूर्ण सेटअप आहे. हा हेल्मेट माउंट, ज्याच्यात माझा फोन लागेल. खाली आलो आहे, पण आता मेन काम बाकी आहे. एकतर ही रेन पॅन्ट घालायची. गाडी चेन लूप केलं का? ओ माय गॉड. चल करू लगेच 2 मिनटात. चेन लूप कालच गाडी धुवून घेतलेली. ही गाडी धुतलेली नाही, कारण ही गाडी त्याकडे नव्हती. मी गाडी धुतली. आय विल शो यू गडबडीमध्ये आपण चेन लूप कसं करायचं. याच्यामध्ये जे 2 रोलर बेरिंगच्या मध्ये ऑइल सील असतं, ज्याला ओरिंग म्हणतात, त्याला आपण स्प्रे मारायचा असतो आहे. म्हणजे आज खूप रायडर बाहेर पडलेत आणि आम्हाला मेन मुद्दा गर्दी भेटायला नको, नाहीतर आमची वाट लागणार. मी तर माघारी येणार भाई, निघालोच नाही तर. लाईनअप दाखवतो आमचा. ही CB200 ही आपल्या मल्हारगडच्या ब्लॉगमध्ये होती. त्याच्यानंतर ही KTM 390 येणार आहे. 390 ही अकिरा, दिस इज अदिरा, आणि ही अपाचे RTR 164V. तर अशा टोटल 5 गाड्या आहेत. निघायच्या आधीच कांड झालेला आहे. हा हेल्मेट माउंटचा खाली काय म्हणतो आपण त्याला, ॲडजस्ट करायचं जो काय म्हणतो स्क्रू आहे, तो पडलेला आहे. चला गाडी चालू करू. अधीरा, लेट्स गो. चला. या फ्लॅटमधली पहिली राईड आणि सूर्यदेव दिसत आहेत. सो आय एम जस्ट होपिंग की बारिश नको पडायला. बारिश जर पडली तर आमचं जरा वाट लागण्याची दाट शक्यता आहे. एक क्विक अपडेट की ट्रायम गँग पहिली होती आपली स्ट्रीट ट्रिपल, त्याच्या पाठीमागं डेटोना. सो त्याचा क्विक अपडेट हा आहे की प्रणित वाघमळे, ज्याच्याकडे सेम बाईक, म्हणजे प्रज्वलची, माझी आणि त्याची बाईक सेम आहे, तर प्रणित वाघमळे आपल्याला जॉईन करणार आहे. तो जॉईन करेल आपल्याला रावेतच्या ब्रिज खाली. सो वी हॅव टू वेट फॉर हिम ॲज वेल. सो विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, वी आर लेट नाव. पाठीमागं ट्रायम्फ येते, कोण आहे काय माहिती. सगळे लोक चाललेत. तर कोण लोणावळ्याला जाईल, कोण, आम्ही जिकडे चाललोय खांडीला जाईल. आम्ही खांडीला चाललोय. बाय द वे, मी जर तुम्हाला सांगितलं नसेल, ॲक्च्युली मी सांगितलंच नाही, बट आत्ता सांगतोय की आम्ही चाललोय खांडीला. हे बघा गाडी. आता पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर येतोय का? मगाशी मी क्लिप बघितल्या आधीच्या येतानाच्या, तर त्याच्यात फक्त हा व्ह्यू दिसतो, हे नाही दिसत आहे. आणि बाय द वे मी ग्लव्ज विसरलो आहे. बाकीचे सगळे ग्लव्जवर आहेत, मी नाही ग्लव्ज घेतले. निघून फक्त 5 मिनटात झालेत. पेट्रोल टाकले आणि हे झालंय, हेडमधून ऑइल लीक व्हायला लागले, सगळं खाली सांडले. वेन यू हॅव अ बिग डे, a big ride, it's gonna always give you shit. बट आम्ही विचार करतोय कंटिन्यू करायचा. बघू काय झालं गाडीला मध्ये. तर फायनली प्रणित वाघमळे पहिल्या राईडला आलेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला गाडी बाहेर काढली, आमच्या बरोबर फिरायला येत आहे? ऑइल चेक करतोय तो इथं पंपावरती. शेल आहे, तर शेलवरती आपल्याला माहितीच आहे की जरा सर्व्हिस सेंटर वगैरे असते त्यांच्याकडं. लेट्स सी. काय झालं? ऑइल
थोडंसंच कमी झालं. ठीक आहे, घेऊन ठेव सोबत पाहिजे तर. पूर्ण पॅक घ्यायला लागेल 1 लिटर. तर नंतर पण यूज होईल ना जर इन केस कमी झालं. 100 किलोमीटर जाऊन यायचे तर किती कमी होईल काय अंदाज? लिकेज म्हणलं तर थोडं, पण थोडंसंच कमी. आता 100-150 ml ऑलरेडी कमी दिसते. हां 200 ml झालं. ओके, होऊ शकते जाईल. तेच तर म्हणतोय जाऊन येईल. एवढं हेड ब्लॉक होणार नाही डायरेक्ट, डायरेक्ट ब्लॉक नाही होणार, कमी होणार. कमी होणार फक्त. म्हणजे परत जाऊन आम्ही भरू शकतोय सेंटरला. ओके हां. कसा आला होतास पहिले तू 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 यायचं म्हणलं की असं झालंय. हा आलेला आहे सोमाटणे टोल नाका. सोमाटणे टोल नाका म्हणजे आम्ही क्रॉस केलेला आहे PCMC आणि निघालो तळेगावच्या दिशेने. म्हणजे पुढे तळेगाव नंतर वडगाव आणि वडगाव मधून जरा पुढे गेलं की आपल्याला घ्यायचं राईट टुवर्ड्स खांडी. इकडे जायचं ना, इकडे जायचंय ना. चला चला हो चला 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 हो चला. हे बघा किंगा आईस्क्रीम दिसते तो नक्की, किगा आईस्क्रीम. त्याच्यानंतर माझ्या पाठीमागं शिवराज ढाबा टाईपमध्ये होतं, माऊली हॉटेल. तिथून जायचं आपल्याला आतमध्ये. काय झालं बॉईज? व्हॉट बॉईज आर सीइंग? वॉटर क्रॉसिंग. अंगावर उडवू नका यार, गर्दी नको भेटायला. फक्त माझं एवढंच मत आहे, गर्दी असली तर मग बरोबर फिरता नाही येणार. 1 मिनटं स्विफ्टवाले जाता. 1च मिनटं मला जाऊ द्या फक्त. या 1 नंबर. ऑफरोड पॅच काय इथूनच चालू झाला वाटतं. काळेवाडीला चाललेली गाडी, कुठल्या तरी कंपनीची गाडी. वर्कर्स घेऊन चाललेली आहे कामावरती. पण मी आता जातो. स्विफ्टवाले दादा, आय एम सॉरी, अपना साथ यही तक था. आमच्यामध्ये जो जीवाला आला तो दुसऱ्या ग्रुपचा असेल, बट भाई तो राश चालवतो. मला भीती वाटते चिखलात पडला बिडला आमच्यामध्ये तर कसं व्हायचं. माझी एक एन्झायटी आहे. मी आधी कधी कुठे बोललो नाही, पण म्हणजे मला एक भीती वाटते की पावसात टायर स्लिप होण्याची. माझा एकदा टायर स्लिप झाला तर मी पडलो नव्हतो, पण तेव्हापासून असं आहे की पर लीन जेव्हा करताय तुम्ही गाड्या अशा खराब रस्त्यावर किंवा पावसाच्या निसरड्या रस्त्यावर, तर भीती कशी वाटत नाही. माझी ते बाई फाटते. सर बघा, अशा गोष्टींवर मात करणं हेच खरं ॲडव्हेंचर आहे. जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. वा, नदीचा ब्रिज आलाय. जातो मी. ओ बसवाले काका थांबा, मी जातो हा पुढं. मला जाऊ द्या. टमटमवाले मामा. हो त्याच्यातनं तर असं जाणं ही काळाची गरज आहे. राहुल मस्त काय म्हणतो आपण लीड करतोय. राहुल द लीडर बॉय. ओ ओ ओ थँक यू भारत बेन्स. बस कारंजा बघितला का? कारंजा बघितला.
इथं पण पेट्रोल पंप आहे. इन केस जर कोण येत असेल खांडी साईडला आणि तुम्हाला हायवेला पेट्रोल पंपवर थांबताना आलं तर इथे इंडियन ऑइलचा पंप आहे. ए डोगेस आला ह्याच्यात बघितलं होतं मी चालू करायला गेलो डोगेस पाहत आला. का थांबलेली आहे सेना? का रे काय झालं? असं जाऊया कसं? राईटने हा आणि असं फिरून येताना ह्या रस्त्याने नाही एवढं नाही, ते पूर्ण लांब होईल, आपल्याला लगेच माघारी यायचंय. इकडून जाऊन इकडून मागं देऊ कारण सरळ रस्ता खूप खराब आहे. तू गेला होता? मागच्याच नव्हते फूट टाकले मी वॉटर हा मग वॉटरफॉललाच जाऊया म्हणतोय. तो इकडे आहे ना, काय त्याचं नाव? बेंडेवाडी. अरे ते मंदिरात पण जाऊन आलो असतो त्या साईडला. का आपल्या इकडे उगाच फिरून यायचं? तू जाऊन आलाय, रस्ता कुठपर्यंत चांगला आहे? इकडून अर्ध्यापर्यंत रस्ता चांगला आहे. तो इकडून आपण पण इकडं बघायला काय आहे का? बघायला काय आहे काय साईडला वॉटरफॉल आहेत का छोटे छोटे? मोठा वॉटरफॉल पण रस्ता खराब त्याच्या पुढे आहे का? ते समोर इथं विहीर आहे. मग इकडे जाऊ. इकडे नको जायला मग. हे सगळे लोक एक्सप्लोर या साईडला करतात, आपण इकडे जाऊ. चल सर्कल नको, उशीर होईल. अरे नाही जास्त मोठा आहे. नाही नाही जास्त मोठा काय तर 40 किलोमीटरचा राऊंड आहे. अरे यार लवकर जायच्या उद्देशाने आलो होतो मी आणि हे काय आहे? भूक लागली मला. अर्जंट मध्ये प्लॅन यांनी चेंज केला. इमर्जन्सी प्लॅन चेंज. Life is so short, guys. Come on, explore this. लोक म्हणतात तू का फिरतो का फिरतो का फिरतो? तो फिरतो याच्यासाठी. हे सुख आहे. हे सुख तुम्हाला आहे ना, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीतून सुख मिळतं. कोणाला गेमिंग मधून मिळतं, कोणाला आर्ट आणि क्राफ्ट मधून मिळतं. तुम्हाला सुख याचं फिरण्यातून मिळतं. नो मॅटर. म्हणजे माझ्याकडे बाईक आहे किंवा मी ट्रेनने जातोय, फ्लाईटने तासपर्यंत कधी गेलो नाही, पण मी लवकरच इंटरनॅशनल डेस्टिनेशन पण जाईन. म्हणजे मॅनिफेस्टेशन आहे. पण सगळं बघून म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सेव्हिंग्ज वगैरे जे नॉर्मल लोक करतात. मे बी चला माझे सेव्हिंग्ज कमी असतील, बट यार हा एक्सपिरियन्स आवाज येतोय का नाही, काय कसं होतंय माईकचं मला माहित नाही, बट खरंच ह्या गोष्टी बाहेर पडल्याशिवाय नाही कळत. आणि हाच एक्सपिरियन्स आहे. आता तुम्ही मला विचारायला आला तर मी काय म्हणतो, मन खोलून तुम्हाला सांगू शकतो की बाबा ह्या गोष्टी तुम्ही ह्या एक्सप्लोर करा. आणि नंतरच्या पिढीला, माझ्या मुलाबाळांना पण मी सांगू शकतो की मी हे बघितलंय. आणि आपण आता आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट किंवा वॉट एव्हर रिझन्स असतील तर मोस्टली ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन होत आहे. वेगवेगळे पॉवर प्लांट म्हणा किंवा इंडस्ट्रीज म्हणा त्या एस्टॅब्लिश केल्या जात आहेत. तर हा निसर्ग नेक्स्ट 10 years मध्ये असा असेल हे आपण सांगू शकत नाही. बरोबर आहे ना? मी हात सोडतोय म्हणजे माझा कंट्रोल आहे आणि गाड्या म्हणून. तर हा निसर्ग असा राहील हे आपण सांगू शकत नाही. येस, थँक्यू. तर म्हणून हे फिरणं गरजेचं आहे. ओ डो 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 डो. म्हणून फिरा बघा, लक्षात घ्या या गोष्टी. आणि परेश दादाने सांगितले, परेश दादा म्हणजे स्टोरी ऑन व्हील्स. तर दादा असं म्हटलं होतं की आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तुमच्याकडे एक बाईक पाहिजे. तर बाईक तुमच्याकडे असेल ना, तुम्ही एन्जॉय करू शकता, नक्कीच एन्जॉय करू शकता. हे आमचा ग्रुप आहे का? आमचाच ग्रुप आहे हा. कसलं भारी आहे या. सकाळी लवकर निघण्याचा दुष्परिणाम एकच आहे की प्रेशरवरती कंट्रोल ठेवायला लागतोय. टाकू का ब्लॉगमध्ये प्रेशरचं?
उस मोड़ पे वो मुटियार मिली, मैं जट यमला पागल हो गया उसकी जुल्फों की छाँव। Leader the boy. या राईडला आपण प्रॉपर खंडी राईड म्हणण्यापेक्षा अनएक्सप्लोर खंडी राईड म्हटलेलं चालेल, कारण मेन खांडीचे जे टुरिस्टिक प्लेसेस आहेत, जे मंदिर आहे शिव मंदिर, त्यानंतर तो काय त्याचं नाव आहे, 2-3 वॉटरफॉल आहेत, बोंडेवाडी, अजून जोग वॉटरफॉल, तर ते त्या साईडला आहेत. आम्ही धरणाच्या राईट साईडने चाललेलो आहे. माझ्या फोनची बॅटरी संपली आणि स्टोरेज पण फुल झाले, म्हणून प्रणीतचा आयफोन घेतलेला आहे. तर या आयफोनमध्ये शूट होईल नेक्स्ट थोडं. 1 इटर्निटी लेटर आम्ही आता इथून निघालो आहे. प्लॅन होता की इथून लेफ्टला परत आलो तशा रोडने जायचं, बट आम्ही चाललो आता राईटला. लेट्स सी कसा आहे रोड. म्हणजे खांडीचा पूर्ण सर्कल कंप्लीट करतोय मी, जंगलामध्ये प्रवेश करतोय. खरंच छान आहे. कशी झाड आहे ती? व्हॉट काइंड ऑफ ट्रीज दीज आर? इष्टी इज देअर. कुठलं होतं मी नाही बोर्ड वाचला, पण इतक्या गावाखेड्यांमध्ये सुद्धा एसटीचा वावर आहे, त्याच्यामुळे लोकांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. You never know what is there for you. पर्यटन स्थळावरती धबधब्यांच्या सानिध्यात आलेलो आहोत आपण. इकडं सगळे पर्यटक आहेत, आम्ही थांबलो तिकडं कोणच नाही. फक्त आम्ही. चला घसरलं अडकलो. ले लो पीछे ले लो. माघारी वरती नेऊन फायदा नाही. पजा व्हिडिओ शूट कर ना.
Way! Got it! ए मोमेंटम ब्रो, मोमेंटम घेऊन ये ना. इथं गेलं, इथं दलदल आहे, दलदल मध्ये अडकली गाडी. घ्या 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 पटकन. हा, ए पोरांना हातवर करा की. येस आला. गाडी पडली होती आता ही. भाई कैसे गिरे? क्या क्या गिरा? नंबर प्लेट गिर गया भाई का. देखो जोरात. हे बघा इथं गाडी पडली. हाँ अच्छा, नंबर प्लेट उड़ा था क्या? हाँ मैंने नहीं देखा. Photo shoot time, it's photo shoot time. घसरलो होतो आता मी. डेंजर लेवल घसरलो होतो. घसरलो होतो मी आता, बघितलं का इथं. ए नाही तुझी तिकडे घाल. सर माग. मीच म्हणालो होतो पाऊस नाही, पाऊस नाही, पाऊस आलाय आणि सब भीग गया है हमारा. ह्या गावामध्ये आलो होतो. आलसुटे म्हणून गाव आहे आणि राहुलच्या गाडीची चेन पडली. काय द्वारा नाही विषय आपला. प्रोफेशनल विषय. हां जाते जाते. चाक फिरवून हो. अरे बघ नाही इथं. अरे ही बघ निघाले आली का? नाही ते ऍडजस्ट करायला डायरेक्ट एकदम हळू जा. कुठं खड्डे कुठे माझं एकदम निवांत घेऊन जा. काहीच करू नको. आणि तिथं लूज झालेली थोडी एक नट एकदम हळू घेऊन जा. तुला दाखवतो कुठं पाहिजे. नाही नाही बाहेरच्या साईडला झाली त्याची लिंक झाली आहे. एकदम हळू जा. म्हणजे जावा तुम्ही आता येतात आली आहे. हां सगळं खराब झालं ते टाकायला लागलं. भाई चेन पडली होती गाडीची, अडकली होती. ही निघून गेले होते पुढं. मे बी त्याच्यामुळे पण झाले होते. नवीन स्प्रॉकेट गेलं भाऊचं. होंडा कोण होंडामधनं बघतंय का बघा हे काय केलं तुम्ही. म्हणून एक्सपल्स घ्या, होंडा घेऊ नका.
तर घरी 10 वाजेपर्यंत घरी जायचं होतं आम्हाला आणि आम्ही अजून बघितलं गाडीचं काय झालं. जर अशा निर्जन जागी तुम्ही आता निर्जन का म्हणतोय मी, कारण या गावांमध्ये लोकसंख्या पण कमी आहे, लोक कमी आहेत, सुविधा उपलब्ध कमी आहेत. आता आपण जर फिरायला गेलो तर गाडीचं काही ना काहीतरी होणार, तर त्यासाठी गॅरेजेस उपलब्ध नाहीत. म्हणून ग्रुपमध्ये अशा ठिकाणी आलं ना तर मदत होते. का बाईकची चेन पडण्याचा इन्सिडेंट माझ्या बाबतीत तरी पहिलाच आहे. पण ते दोघं भाऊ होते, त्याच्यात एकाची निंजा होती, तर त्यानं ते काम त्याला माहीत असल्यामुळे त्यानं बरोबर ते काढलं. पाना बसत नव्हता, चेन ठोकून काढली, कशी तरी बसवली आणि आता चाललोय गॅरेजपर्यंत. एका गावात विचारलं तर ते म्हणले 8 किलोमीटर आहे. आता 8 किलोमीटर जायचंय